संभाजीनगर जिल्ह्यात मतदार यादीत मोठा घोळ झाल्याचं समोर आलंय। पैठण तालुक्यामध्ये तब्बल 23,122 जणांची नावं 2 ठिकाणी असल्याची तक्रार ठाकरे सेनेच्या माजी नगराध्यक्षांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे। या प्रकारामुळे निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं। डीसी यांनी आमच्या कार्यालयामध्ये अर्ज दिला आहे। त्यामध्ये त्यांनी सांगितले की 2698 त्यांच्या निवेदनामध्ये 2698 दिलेलं आहे। त्यापैकी त्यांनी आमच्याकडे 330 लोकांची दुबार यादीमध्ये नाव आहेत असं त्यांनी दिलेलं आहे पुराव्यानिशी। 330 लोकांचं आम्ही BLO कडून फील्ड व्हेरिफिकेशन केलेलं आहे। फील्ड व्हेरिफिकेशनच्या नंतर मग त्यांचा रिपोर्ट आल्याच्या नंतर आम्ही त्यांना प्रत्येक मतदारांना आम्ही नोटीस पाठवून सुनावणी घेऊन एका ठिकाणी कुठे ठेवायचं आहे त्यानुसार आम्ही त्यांची सुनावणी घेऊन निर्णय घेण्यात येईल। तर याविषयी सविस्तर माहिती पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। पैठणमध्ये 23,122 मतदारांची नावं 2 ठिकाणी असल्याची तक्रार आहे। विधानसभा आणि लोकसभेत 2 वेळा मतदान झाल्याचा संशय आहे। 31 जुलैला ठाकरे सेनेच्या माजी नगराध्यक्ष यांची निवडणूक आयोगाकडे तक्रार। तर मतदार यादीतील सर्व माहिती निवेदनासह अधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आली। तर मतदार याद्यांचा घोळ समोर आल्यानंतर आमचे प्रतिनिधी माधव सावरगावे थेट यादीत याची तक्रार करणाऱ्यांकडे पोहोचलेत आणि याचा पंचनामा केला। आपण पाहूया। 1000 मतदाराची नावं 2 ठिकाणी आहेत अशी तक्रार भाऊसाहेब पिशे यांनी तहसीलदाराकडे केली आहे। पण तहसीलदारांचं म्हणणं आहे की ही नावं आली कुठून? त्यांनी केवळ 400 मतदारांची यादी दिलेली आहे, त्यानुसार तपासणी करतोय। त्या तपासणीमध्ये काही ठिकाणी वेगवेगळे फोटो आहेत, काही ठिकाणी नावं परत तीच आहेत। याची सगळी चौकशी केली जाईल असं सांगितलं जाते। प्रत्यक्षात ही 23,000 दुहेरी नावं 2 ठिकाणी नावं आली कुठून, त्यांना शोध कसा लागला हे जाणून घेऊयात। हे माझ्याकडं निवडणूक जे मतदार यादी आहे पैठण तालुक्याची त्याचं ॲप आहे। त्या ॲपमध्ये जर गेलं तर आपण दुबार मतदान म्हणून याद्यामध्ये जर गेलो आपण तर याच्यामध्ये ही दुबार नाव आहेत। हां, दुबार नावामध्ये इथं हे 3,02,231 एकूण नाव आहेत। त्याच्यापैकी हे 23,122 दुबार नाव आहेत। अच्छा, त्याच्यामध्ये जर गेलो आपण सखोल शहाणी जर केली तर आपल्याला यादी भागनुसार करायचं। आपण यादी भागमध्ये जर गेलो तर याच्यामध्ये हे 1 नंबर 2 नंबर भाग क्रमांक येतो। आता माझं जर म्हणलं तर 282 तर याच्यामध्ये जर गेलं 79 आहेत। आता चाबुकसर रंजना बांधा जर बघितली आपण, ही नवीन कावसेनमध्ये नाव दाखवते। हेच नाव आपण जर गेलो परत नवीन कावसन त्याच्यामध्ये दुबारमध्ये जर गेलं तर हेच नाव अमरपूर वागुंडे येथे दाखवलं। बघा, या यादीमध्ये हे 2 नावं आहेत, पण ह्या ॲप्लिकेशनमध्ये हे कुठून नाव आले? ॲप्लिकेशनमध्ये टाकलं का इलेक्शन कमिशनचं नाव अशी 23,122 नावं। हो। आणि मग हे प्रशासनाला दिसत नाही असं तुम्ही म्हणताय, त्यांचं काय म्हणणं आहे? त्यांचं म्हणणं असं आहे की तुम्ही याची युपिक नंबर प्रत्येकाचा टाकून मला तक्रार करा। आता 23,000 नावं काढायची, मी माझ्या ज्या प्रभागातून निवडून येतो तेवढे मी 4 प्रभागाची टाकले वार्डाची 282 ते 285 पर्यंत त्याची युपिक नंबर सहित मी तक्रार केली। मग ज्या अर्थी मी तक्रार केली ते निघू राहिलेत ना। माझं म्हणणं तेच आहे की मग 23,122 मतदान आहेत, हे तुम्ही टाका। तुमच्या जे निवडणुकी काम करतो तुमच्या तहसीलमध्ये त्यांनी पाहायचं काम आहे ना। आता 100 जणांच्या 2 ठिकाणी नावं असल्याची मतदार यादी भाऊसाहेब पिशे यांनी तहसीलदाराला दिली आहे। आता तहसीलदार किंवा निवडणूक निर्णय अधिकारी किंवा निवडणूक विभाग त्याची सखोल चौकशी करणं गरजेचं आहे, कारण ॲप्लिकेशनमध्ये स्पष्टपणे दिसतंय की 23,122 ही 2 वेळा नावं आलेली आहेत। आणि त्यामुळंच आता कारवाई होते का ह्या पुढच्या या सगळ्या यादीमधली जी 2 नावं आहेत त्यांनी आतापर्यंत 2 ठिकाणी मतदान केलंय का, किंवा असंही कळतंय की एकाच नावाचे 2 व्यक्ती जर असेल तर वेगवेगळे फोटो आहेत। या सगळ्याची सखोल चौकशी होते का हे पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे। मोहम्मद इरफानसह माधव सावरगावे, साम TV, पैठण, छत्रपती संभाजीनगर। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट।
प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.